कितीही पनीरचे प्रकार असले तरी आपण त्यातला सगळ्यात सोपाच प्रकार निवडायचा. तर सगळ्यात आधी इथे मी एका कढईमध्ये तेल टाकले. त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि काजूचे काही काप, त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला आणि धने जिरे पावडर टाकून त्याचसोबत कोथिंबीर आणि आलं लसूण टाकून घेतलेलं आहे. आणि यामध्ये जो माझा सिक्रेट मसाला आहे तो म्हणजे हा पनीर काजू करीचा सुहानाचा मसाला आहे. तो मी 2 चमचे टाकलेला आहे. आणि हे परत सगळं मिक्स करून मस्त असं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवले या पद्धतीने बारीक पेस्ट झाली पाहिजे. त्यानंतर परत त्याचकडे तेल टाकलं आणि त्यामध्ये थोडेसे पनीर फ्राय करून घेतलं. त्यानंतर त्याच सेम कढईमध्ये मी काजूचे काप पण मस्त असे फ्राय करून घेतले आणि त्यानंतर त्याच सेम कढईत तेल टाकून त्यामध्ये बटर टाकलेलं आहे. थोडेसे खडे मसाले टाकायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये कांदा घालून थोडीशी हळद टाकून मस्त असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर काजू आणि पनीर मस्त असं परत एकदा थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि जी मगाशी आपण बनवली होती टोमॅटो कांद्याची पेस्ट ती पण घालून घ्यायची आहे मस्त अशी. आणि त्यानंतर एक उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरम पाणी घालून मस्त असे 10 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि शिजल्यानंतर बघू शकताय खूप मस्त रेस्टॉरंटसारखी भाजी घरच्या घरी तयार होते. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.